आजकालची माणसं खूप नाटकी, संधी साधू आणि डबल स्टँडर्डची झाली आहेत. स्वार्थासाठी कोडाचा कसा वापर करतील, कोडाचा कसा यूज आणि थ्रो करतील सांगता येत नाही. समोर एक, पाठीमागे एक आणि चार चौघात एक असं वागत राहतात. दिवसेंदिवस जबरदस्त स्किल डेव्हलप करत आहेत. कसं काय जमतंय काय माहीत. बरीच माणसे दोन मुखवटे घालून दूध तोंडी वागण्यात तरबेज झाली आहेत आणि मुख्यतः एक माणूस दुसऱ्या माणसाला उद्ध्वस्त करण्यासाठी ही सगळी बुद्धी खर्ची करत आहेत. याचं खूप वाईट वाटतंय. सोबत घेऊन चालणं तर सोडाच, पण एखाद्याला चुकीच्या वाटेत कसं फसवायचं यातच ते सुख मानायला लागलेत. पण अशी माणसे चांगल्या माणसांच्या विश्वासाला पात्र नसतात, कारण त्यांच्या अशा वागण्याने ते स्वतःच त्यांच्या व्यक्तित्वाची किंमत कमी करून घेतात. दुसऱ्या समोर स्वतःला ज्ञानी आणि समोरच्याला मूर्ख समजणारी ही मंडळी स्वतःच्या मानपानाला कलंक लावून घेतात. आपल्याला तर उभ्या आयुष्यात अशी नाटकं जमणार नाहीत. जो स्वभाव आहे तो जे आहे ते केवळ सत्य वागणं, आपल्याला कोण काय समजतो याची पर्वा न करणे, तसंही आपलं सत्य, आपलं व्यक्तिमत्व आपल्याला माहीत असतं. त्यामुळे सत्याला सोडू नका, स्वभावात बदल होऊ देऊ नका आणि प्रामाणिक राहा. तसेच केलेल्या उपकाराची खूप चांगल्या प्रकारे जाणीव सुद्धा ठेवा. चार चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या, पैसा यायला सुरुवात झाली म्हणून ज्यांनी आपल्याला आधार दिला, मदतीचा हात आपल्या हातात दिला होता, त्यांना मात्र आपण विसरू नये. ही सर्वांनी गोष्ट लक्षात ठेवावी. सर्वात जास्त उपकार आपल्या आपल्या आई वडिलांचे आणि आपल्या गुरुजनांचे असतात, जे चांगलं मार्गदर्शन करत असतात, आपल्या चांगल्यासाठी, कल्याणासाठी नेहमी विचार करीत असतात. त्यांना विसरता कामा नये.